माझे मित्र आणि प्रसिद्ध पत्रकार श्री रवी गुळकरी यांचा आज वाढदिवस आहे. श्री रवी गुळकरी हे त्यांच्या फेसबुक वॉलवर अनेक महनीय व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या परिचितांबद्दल खूप छान लेख लिहितात. आज मी मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनल मार्फत श्री अमर कुलकर्णी यांनी रवी गुळकरींबद्दल लिहिलेला एक सुरेख लेख प्रसारित करत आहे. मला खात्री वाटते की हा लेख तुम्हाला आवडेल. चला ऐकू तर. श्री अमर कुलकर्णी यांचा एक अतिशय भावस्पर्शी लेख. शीर्षक आहे अदृश्य हितचिंतक रवी गुळकरी. काही माणसांच्या अंगी असे विशेष गुण असतात की त्यांच्याशी संवाद रोज होत नसला तरी त्यांच्या शब्देविण संवादू असं करण्याच्या क्षमतेमुळे आपल्या मनात काय आहे ते ओळखून असतात. आणि अशा व्यक्ती अनेकांच्या अदृश्य हितचिंतकही असतात. अशाच काही मोजक्या लोकांपैकी एक आमचा राजूदादा म्हणजेच रवींद्र गुळकरी. रामदास पेठेत असतानापासूनच गुळकरी आणि आमच्या कुटुंबाचा घरोबा. त्यातही स्वयंसेवक म्हणून शिशुवयापासून मुख्य शिक्षक कार्यवाह असं ज्याला पाहिलं तो राजूदादा किती अफाट प्रतिभेचा धनी आहे हे पुढे हळूहळू कळत गेलं. काळाच्या 4 पावलं पुढंच असलेल्या रवी गुळकरी याच्या कल्पकतेची झेप पचवणं आणि त्या कल्पना साकारणं हे सोमागोमाचं काम नाही. बालपणी तरुण भारतच्या बालविभागातील लेखनापासून ज्याची लेखणी अनेक बालमनांवर संस्कारांची नक्षी कोरत होती तेच हात थर्माकोल आर्टमधून ठक्क करणारी नाजूक नक्षी साकारायचे तेव्हा आमच्याकरता रवी गुळकरी हा कोण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नव्हता. त्यानं बनवलेल्या महिरपी घ्यायला वेटिंगवर असलेले लोक आम्ही पाहिले आहेत. अत्यंत प्रखर विचार आणि स्पष्ट वैचारिक भूमिका असलेला राजूदादा नंतर ETV मराठीच्या संपादकपदी कार्यरत झाल्यावर थोडा दूर गेल्यासारखा वाटला. पण अचानक 4 मार्च 2006 रोजी हैदराबादवरून रवी गुळकरींचा मला फोन आला आणि जसा असशील तसा ETV न्यूजच्या ऑफिसला पोच आणि एक छोटीशी स्क्रीन टेस्ट दे असं बोलून त्यानं फोन ठेवून दिला. मला काही कळायच्या आतच माझ्या आयुष्यात नवी ओळख आणि कलाटणी देणाऱ्या ETVच्या गाणे तुमचे आमचे या प्रसिद्ध कार्यक्रमाचं काम माझ्या झोळीत पडलं. ते केवळ रविदादामुळेच. मी काय करतो आणि काय करू शकतो याचा अंदाज घेत मला स्वतःलाही पत्ता लागू न देता त्यानं एक भव्य दालन मला खुलं करून देऊन संधीला यशात निर्माण करण्याचं तंत्र मला शिकवलं. रवी गुळकरींमुळेच महाराष्ट्रात घरोघरी पोहोचण्याची संधी मला मिळाली. स्वार्थ लोलूप अशा आजच्या काळात इतकं निर्व्याज प्रेम करणारे लोक दुर्लभच. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता आणि कोणाचंही अनुकरण न करता स्वतंत्र शैली निर्माण करण्याचा त्याचा अट्टहास मला नेहमीच भावतो. फोन आला की कितीही वेळ बोललो तरी वेळ कमीच पडला असं वाटतं. असं व्यक्तिमत्व असलेल्या रवी गुळकरींच्या कलावंत, कार्यकर्ता, पत्रकार, संपादक, लेखक, परहितकारी वृत्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास या गुणांचं दर्शन अत्यंत आनंददायी आहे. मधल्या काळात अत्यंत अनाकलनीय अशा आजारावर त्यानं प्रखर सकारात्मकतेनं आणि सद्गुरू कृपेनं केलेली मातही मी पाहिली. ही त्याची सकारात्मकता अत्यंत संसर्गजन्य आहे. अशा या अजातशत्रू आणि जिव्हाळ्याच्या बंधुवरास जन्मदिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा. परमेश्वर राजूदादाला प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य प्रदान करो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा राजूदादाला शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला विराम देतो. आपला
अमर कुलकर्णी.